खबर विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. नाथाभाऊ, आपण याच विषयावरती चर्चा करतोय. अवकाळी पावसावर मध्ये जे नुकसान झालं किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या झाल्या त्यांना पंतप्रधानांचं पॅकेज जायचं होतं, त्याही विषयामध्ये चौकशी झाली होती. 400 सव्वा 400 अधिकाऱ्यांची नावं त्याच्यामध्ये सापडून आली होती. याच्याबद्दल सुद्धा कारवाई करताना आधी असं सांगितलं गेलं की 400 जणांना निलंबित करू, नंतर असं सांगितलं गेलं की 50च जणांना निलंबित करतोय. काय नक्की हा प्रकार आहे आणि काय काय याच्यात घोटाळे केलेत? गेले 3 वर्ष झाले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे पंतप्रधानांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिलं होतं त्यातले गैरव्यवहार भ्रष्टाचाराच्या संदर्भातले पुराव्यानिशी हम्म, हम्म. आम्ही सरकारला या ठिकाणी चर्चेमध्ये उदाहरणं दिले. सरकारने वारंवार या संदर्भात चौकशी करू असं सांगितलं. वेगवेगळ्या समित्या नेमल्या चौकशीच्या संदर्भामध्ये. कारण विदर्भामधले 10चे 10 जिल्हे यामध्ये होते आणि प्रामुख्यानं जे 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यांमध्ये जी मदत दिली गेली तो विषय त्याच्यामध्ये होता. 3 वर्ष झाले सरकार चौकशी करत आहे. आम्ही आग्रह धरतोय. प्रसंगी आम्ही सभागृह बंद केलं. काही मंत्र्यांच्या नातेवाईकांची नावं त्याच्यामध्ये असल्याचं उदाहरणं आम्ही त्या ठिकाणी दिले. पण सरकार या संदर्भामध्ये त्यांचेच कार्यकर्ते आणि त्यांच्याच मंत्र्यांचे हितसंबंधी असल्यामुळे अधिकाऱ्यांवरही कारवाई करायला नव्हती तयार आणि पदाधिकाऱ्यांवरही नव्हती. निव्वळ 450 त्याच्यामध्ये दोषी आहेत असं नाही आहे. आमच्या मते हा आकडा हजाराच्या घरामध्ये आहे. मग सरकारने ह्याची चौकशी केल्यानंतर सरकारला असं वाटतं की याच्यात 450 अधिकारी प्रथमदर्शनी दोषी आहे. त्यामधल्या 50 अधिकाऱ्यांचे पुरावे सरकार दप्तरी आज आहे म्हणून 50 अधिकाऱ्यांवर कार्यवाही करतो असं सांगितलं. पण सरकारकडे ज्यावेळेस आम्ही आग्रह धरला की ज्यांच्या संदर्भामध्ये प्रथमदर्शनी तथ्य आहे, प्रथमदर्शनी गैरव्यवहाराला मदत केली आहे या सगळ्यांना निलंबित करा. सरकारने सांगितलं की आम्ही सगळे अधिकारी जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या सर्वांना निलंबित करू असं सरकारने आज विधानसभेत सांगितलं. मला एक खूप मूलभूत याच्यामधला जी शंका आहे ती विचारायची आहे की विधिमंडळ हे कायदे करण्यासाठी आहे आणि इतके सर्व घोटाळे गेल्या अनेक वर्षांमध्ये आतापर्यंत समोर आलेले आहेत. जमिनींचे घोटाळे असो, अनधिकृत इमारतींचे असो किंवा अगदी आदर्श सारखा प्रकरण असो, या ज्या कायद्याच्या लूपहोल्सचा फायदा घेऊन हे घोटाळे केले जातात, ते लूपहोल्स बंद करण्यासाठी नवीन कायदे आणावेत असा एक वेगळा प्रयत्न विरोधकांतर्फे का होता नाही? नाही होतो, नक्कीच होतो. बऱ्याचदा चर्चेमधूनच आम्ही सुचवतो सरकारला, पण सरकारला या ठिकाणची इच्छाशक्ती नाही आहे. बऱ्याचदा आमच्या असं लक्षात येतं की गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामध्ये सरकारच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत नाही. अनेकदा चांगल्या सूचना ज्या असतात त्या सूचनांच्या संदर्भामधला कायदा सरकार करतं पण त्याला विलंब लावतं. कोणताही कायदा जर त्रुटी लक्षात आली तर तातडीनं दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा सरकार अध्यादेश काढतं. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सरकारचं नुकसान होत आहे किंवा समाजामध्ये अस्वास्थ्य किंवा कायदा सुव्यवस्था ज्या ठिकाणी बिघडत आहे अशा ठिकाणी तातडीनं कायद्यामधली दुरुस्ती केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. मी 2-3 उदाहरणं देऊ शकतो. पत्रकारांवर हल्ले वारंवार होत असताना सरकारने सांगितलं की या संदर्भातला कायदा आम्ही करू. याला 1 वर्ष झालं. अद्यापपर्यंत सरकारने हा कायदा केला नाही. मग कधी पत्रकारांना मारहाण सुरू होते, कधी मंत्री पत्रकारांना म्हणतात की हे आपले मंत्री पत्रकारांच्या ही नव्हतात किंवा त्यांना कॅमेरे बंद करायला लावतात, कधी दंडुके घ्या म्हणतात. म्हणजे अशा रीतीनं स्वतःच मंत्री जर वागायला लागले तर कार्यकर्ता स्वाभाविकपणे पुढे जाणार आहे. पण पत्रकारांवर हल्ले करण्याच्या संदर्भातला कायदा केला नाही. मधल्या कालखंडामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर फी आकारली जाते आणि पालकांना लुबाडलं जातं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष फी आणि देणगीच्या रूपाने घेत असलेला पैसा याच्यामध्ये फार अंतर असतं. काही ठिकाणी तर फी 4,000 6,000 असे लहान वयामध्ये म्हणजे KG BG साठी लावली जाते. ती इतकी मोठी असते की सामान्य माणसाला परवडणारी नसते. सरकारने आम्हाला सभागृहात आश्वासन दिले की आम्ही याच्या संदर्भातला कायदा करू आणि योग्य ती फी घेण्याच्या संदर्भामध्ये किती फी घेतली पाहिजे याचं आम्ही टेरिफच त्यांना देऊ. पण सरकारने हे केलं नाही. कारण मला असं वाटतं की सरकारकडे मराठी शाळांमध्ये KG BG हा प्रकार कमी आहे, जवळजवळ नसल्यासारखा आहे. हा प्रकार जो आहे ते इंग्रजी शाळांमध्ये आहे. इंग्रजी शाळा एका विशिष्ट वर्गाच्या लोकांच्या आहे की जे सरकारच्या जवळ आहे आणि त्यामुळे सरकार हा कायदा करायला टाळाटाळ करतं. आता तातडीनं केला तर जून पासून फायदा होईल तर मे पासूनच परीक्षा आपल्या ॲडमिशनसाठी सुरुवात करतात पण सरकार मुद्दामून टाळाटाळ करतं. अनेकदा सरकारचे कायदे अपुरे पडत असल्यामुळे त्याचा उपयोग
असे व्यक्ती घेतात आणि सर्वसामान्य माणसाची लूट करतात. सरकारने हे कायदे लवकर करावे म्हणून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मग अशा कालखंडामध्ये कधी कधी सभागृह मध्ये गोंधळाचं वातावरण होतं, कधी सभागृह बंदही पडतं. एका बाजूला सभागृह ज्या दिवशी बंद होतं, साधारण माणसं म्हणतात की सभागृह का बंद पडलं, दुसरे भाषण का महत्वाचे, वेळ का वाया घालवला, असाही विषय असतो. प्रश्न सुटला नाही आणि सोडून दिला सभागृहामध्ये, मग विरोधक शांत राहिले, तुम्ही काहीच बोलले नाही, असंही दुसऱ्या बाजूला बोललं जातं. यातनं मध्यम मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यात म्हणजे पुन्हा जो सारखा विषय जो येत राहतो की अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील तर 1,00,000 रुपयाची नुकसान भरपाई दिली जाते. कर्जामध्ये खूप वादळ ज्या वेळेला उठलं त्यावेळेला कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. पण या अशा सगळ्या गोष्टींवरती केलेले उपाय हे लक्षणांवरती केलेले उपाय वाटतात. ते मूळ आजारावरचे उपचार ठरतच नाहीत. तर मूळ आजारावरचे उपचारांसाठी म्हणून मग काही आग्रह का होत नाही? नाही, आग्रह होतो. बघा, नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस वादळी पावसामुळे, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसानी झाली आणि सरकारने अंदाज घेतला. सरकारने सांगितले की साधारण एक 1500-1600 कोटी रुपयाच्या आसपास त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असं आमच्याकडे अहवाल आलेला आहे. आणि त्याच वेळेस सरकारने सांगितलं होतं की 1000 कोटी रुपये आम्ही राज्य सरकारकडून आणि 600 कोटी रुपये केंद्राने दिले, असे 1600 कोटी रुपयाची मदत देऊ. त्यावेळेस सजेशन मी सरकारला असं दिलं होतं, हे 1000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना मदत करतात, 1600 कोटी रुपये मदत, ती तोकडी असते. हेक्टरी 10,000, हेक्टरी 20,000, हेक्टरी 4,000. त्यापेक्षा तुम्ही 1000 कोटी दरवर्षी जर एखाद्या विमा कंपनीकडे भरले आणि या साऱ्या राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढला, तर ती विमा कंपनी देईल ना तुम्हाला. लागल्या शेतकऱ्याला भरायला लावा 10-20% त्याच्यामधनं, शेतकरी 10% भरेल. पण या माध्यमातून मग 10,000 तुम्ही देता, त्याच्यापेक्षा अधिक रक्कम विमा कंपनीकडे त्याला नुकसान भरपाई मिळू शकते. सरकारला चांगल्या सूचना आम्ही करतो, सरकार त्याला मान्यताही देते की हो, हे बरोबर आहे, अशा रीतीने विमा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू, कार्यवाही शून्य आहे. अशा स्वरूपाचा पैसा वायाही जातो, समाधानही होत नाही. आज काही शेतकऱ्यांना जे पैसे मिळतात हेक्टरी 2,000 रुपये, म्हणजे 2.5 एकराला 2,000 रुपये, म्हणजे एकरी त्याची किंमत 8,800 रुपये एका एकराला. आज 800 रुपयामध्ये 1 किलो बियाणं सुद्धा येत नाही. त्यामुळे ती मदत ही तोकडी पडते. सरकारने मदतीच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचे काही निर्णय घेतले तर मला वाटतं शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. शेतकऱ्याचा प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. कधी कांदा महाग झाला म्हणून ओरडते, कधी कांदा स्वस्त झाला म्हणून शेतकरी ओरडतात. मग अशा कालखंडामध्ये त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारने दिला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांसाठी ज्या योजना करतात, मागे कांदा हस्तक्षेप योजना केली आणि आपल्याच नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार अधिकाऱ्यांच्या तिथल्या मार्केट कमिटीच्या माध्यमातून केला. त्या अनुभव वाईट आल्यामुळे सरकारने ती योजना बंद केली. पण किमान हमी भाव, जसा कापसाला हमी भाव ठरवतात, धान्याचा हमी भाव ठरवतात, तसा कांद्याचा हमी भाव सरकारने ठरवला पाहिजे. कमी किमतीमध्ये आला तर त्या किमतीमध्ये सरकारने खरेदी करायची तयारी दाखवली पाहिजे, तरच शेतकऱ्याला असा स्वरूपाचा लाभ होऊ शकेल. या संदर्भात प्रसंगी कायद्यात दुरुस्ती करायची असेल सरकारने करावी. या संदर्भामध्ये बाजार समितीच्या बाबतीमध्ये एक मॉडेल ऍक्ट सरकारने स्वीकारला होता. म्हणजे एपीएमसीचा एक मॉडेल ऍक्ट स्वीकारला, पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालीच नाही. आपण जे म्हणता हमी भाव दिला पाहिजे, तो पुन्हा कसा द्यायचा हा पुन्हा एक वादाचा विषय राहतो की उत्पादन खर्चावर आधारित द्यायचा का नाही द्यायचा, का सरकार ठरवेल त्या याच्यावरती. बाजार समित्या तर लूट होणं शेतकऱ्याची करण्याचीच ठिकाणं बनली आहेत, ती पुन्हा राजकीय पक्षांच्याच ताब्यामध्ये आहेत. तर म्हणून याच्यावरती एक दूरगामी काहीतरी धोरणात्मक निर्णय होणं खरं गरजेचं आहे, ज्याची शेतकरी पण खूप आसुसतेने वाट बघतोय. मी एकतर मॉडेल ऍक्टच्या संदर्भामध्ये जे आहे, तर सरकारच्या माध्यमातून म्हणजे पणन विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या परंपरागत आहेत, आता मॉडेल ऍक्टमध्ये प्रायव्हेट बाजार समित्यांना परवानगी द्यायचं धोरण सरकारने घेतलं. म्हणजे खाजगी व्यक्तीची स्पर्धा ही सहकार्यामधल्या संस्थेनं करावी अशी त्याची सरकारची कल्पना आहे. पण या म्हणजे माझा असा आग्रह आहे, ते खाजगी असेल तर तो उलट या सहकार्याला बुडवून टाकेल. सहकारी संस्थांमध्ये जे गैरव्यवहार करणारे आहेत हे जर निदर्शनास आणलं तर त्याला कमी कालावधीमध्ये शिक्षा झाली पाहिजे. वर्षानुवर्षे शिक्षा करण्यासाठी चौकशा, नंतर अपील, नंतर दावे प्रतिदावे या माध्यमातून वर्षानुवर्ष चालतात, शिक्षा होत नाही. त्यामुळे सरकारच्या कायद्याची भीती ते मार्केट कमिटीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना सुद्धा वाटत नाही.
किंबहुना 5 वर्ष झाले कार्यभार संपतो तोपर्यंत मंत्र्याकडे जाऊन स्थगिती घेतली की पांघरून घातलं जातं. सरकारने या संदर्भात काही फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. त्या जेणेकरून त्याचा शेतकऱ्याला लाभ होईल आणि जो गैरव्यवहार करणार आहे त्याला धाक वाटेल. या विषयावरती आपण अजूनही चर्चा करणार आहोत, पण आता पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.